मुंबईचं प्रशासन चालवते बीएमसी आणि याच बीएमसी वर गेल्या 2 दशकांपासून एका परिवाराची सत्ता होती. अगदी मालकी हक्क असल्यासारखी याच परिवाराच्या आशीर्वादानं झाली आहे बीएमसीची लूट. कोविड काळात गरिबांच्या घासावर डल्ला मारला. आज तो घोटाळा क्रमांक 1, बीएमसीतील खिचडी घोटाळा. लॉकडाऊनमध्ये उपाशी स्थलांतरित मजुरांसाठी सुरू असलेल्या खिचडी योजनेत 14.57 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर गरिबांच्या ताटातली खिचडी मग नेमकी कोणी पळवली? गरिबांना उपाशी ठेवणारे हे खिचडी चोर कोण? तर अमोल कीर्तीकर, सूरज चव्हाण आणि सुचित पाटकर तिघेही मातोश्रीच्या जवळचे मानले जातात. आरोपी क्रमांक 1 अमोल कीर्तीकर हे ठाकरे परिवाराचे निकटवर्तीय. आरोपी क्रमांक 2 सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे सहकारी. आरोपी क्रमांक 3 सुजित पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे मित्र. तपासात काय उघड झालं? खिचडी पाकिटं ठरलेल्या वजनापेक्षा कमी होती. खिचडीचा दर्जा निकृष्ट होता, म्हणजेच गरिबांची थट्टा. अपात्र कंपन्यांना थेट कंत्राट दिली. मग पात्रता अट नेमकी काय होती? तर परवाने आणि स्वयंपाकघर असणं अनिवार्य. पण वैष्णवी किचन, सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि फोर्स वन कडे स्वयंपाकघरच नव्हतं, तरीही कंत्राट मिळाली. फोर्स वनने खिचडी स्वतः न बनवता उपकंत्राट दिली आणि तिथूनच कमी वजनांच्या पाकिटांचा खेळ सुरू झाला. महत्वाचं म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल केलंय. म्हणजेच हा फक्त राजकीय आरोप नाही. थोडक्यात सांगायचं तर सत्ता जवळीक आणि परिवारवादाच्या संगनमतानं बीएमसीतील घोटाळ्याची खिचडी शिजवली गेली. आता मुंबईकर हे सहन करणार नाही, कारण लक्षात ठेवा, बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस.